ट्विस्ट असा आहे की स्त्रियांनी पुरुषांच्या बाजूने बोलायचंय आणि पुरुषांनी स्त्रियांच्या बाजूने बोलायचं. कुठल्याही स्त्रीला हम्म. आपल्या घरामध्ये आपण आई असो ताई असो हम्म. ती आपली व्यक्ती आहे म्हणून आपण एका वेळी असं होतं की लिमिटच्या बाहेर बोलून जातो. ही गोष्ट महत्वाची आहे. आई साहेब माफी मंजूर आहे का? माफी मंजूर आहे का? थांबा, माफी मंजूर आहे का तुम्हाला? माफी मंजूर आहे? अजून एक गैरसमज म्हणजे की पुरुष इमोशन एक्सप्रेस नाही करू शकत किंवा मनात काय आहे त्यांच्या ते त्यांना बोलता येत नाही असं नाहीये. तुम्ही त्यांना ती तेवढी कम्फर्टेबल स्पेस दिली नाही. करून ट्रू. तर ते तेवढंच एक्सप्रेस करू शकतात. म्हणजे True. तुम्ही त्यांना तो कम्फर्ट दिला की तुम्हाला कोणी जज नाही करणार आहे तर ते करतात वा, एक्सप्रेस. 100% लहान आहे तो. हा, जानेवारीची गोष्ट आहे. घर हा. पाहत होतो पुण्यामध्ये. मागच्या जानेवारी. याच आता डिसेंबर. या वर्षी. हो सॉरी, माझं चुकलं. अजून वर्ष संपायचे. हा. तर घर पाहत होतो तर एक घर आवडलेलं मोठ्या बिल्डरचं होतं. तर बजेट चांगले 90 लाखाच्या जवळपास जात होतं. तर मी ऍडव्हान्स वगैरे देऊन आलेला. पण नंतर असं झालं की जवळपास 15-20 दिवस मला झोप बरोबर लागत नव्हती. बर. ते फायनान्शियल टेन्शन मध्ये मी कसं मॅनेज करू शकेल का वगैरे. पण नंतर हीच गोष्ट बायकोनं म्हणजे माझ्या बाबांना सांगितली की हे जरा टेन्शन घेत आहेत. मग बाबा स्वतःहून आले पुढं. पण आपला एक इगो म्हणजे आपण सुरुवातीपासून बाबांना काही सांगत नाही, टेन्शन देत नाहीत, त्यापायी मी बोललो नव्हतो. मग त्यांनी पण ओळखलं. मग काय झालं काय नाही विचारलं तर मी सांगितलं की असं असं केलं. पण त्यांनी त्या दिवशी मला समजून सांगितलं की एक थोडक्यात थोडक्यात सांगतो की आपल्या अवकादीत घ्यायचं किंवा मग आपली जितकी चादर तितके पाय पसरायचे. जास्त आपण सोशल म्हणजे आपण सोबतही पाहतो की यांनी अमुक सोशल प्रेशर यांनी असं घर घेतलं त्यांनी तसं घर घेतलं. आपण थोडं बरोबरी करून थोडं उडी मारायचं पाहतो. पण त्या दिवशी बाबांना मला खूप चांगलं समजावून सांगितलं आणि मी एक स्टेप बॅक घेऊन त्याच्याऐवजी मी एक दुसरं घर अजून चांगल्या बिल्डरचं आणि एक माझ्या आवाक्यातलं मी घेतलेलं. पण त्या दिवशी मला त्यांनी खूप चांगली गोष्ट समजून सांगितलेली फायनान्शियल मॅनेजमेंटची वगैरे, जे की मी कधी बोललो नव्हतो. कारण सुरुवातीपासून आपण वडिलांसमोर असं दाखवायचा प्रयत्न करतो की मी आहे आता इंडिपेंडेंट, मला गरज नाहीये. पण कुठंतरी भाषा कायम असते. वेळोवेळी आपण बोलायला पाहिजे घरच्यांना. वा, मस्त. आणि ताईंला म्हणजे तुमच्या मिसेसला सल्यूट आहे. त्यांनी तुम्हाला काय ऍडवाइस दिली असती? तुम्हाला कळत नाही का, असं नाही का, तसलं कार न करता तुमच्या वडिलांना सांगितलं. हे पण एकदम बरोबर प्रोसेस आहे. एकदम बरोबर आहे. कधी कधी आपण नाही का बोलून जातो, असं नाही, तुम्हाला कळत नाही का, असं तसं लोड घेतात. आजकाल नात्यामध्ये हा लय विषय आलाय बरं का, की संकट आलं की पाय काढतात लोक. आणि अशा वेळी घर एकत्र राहिलं तर तुम्ही बघितलं आज भाऊ आलेत म्हणजे बघा ना. आणि मला हे लय आवडतं, फॅमिली वातावरण असलं की भारी वाटतंय फुल. ओके, यस. थांबा, अश्विन सोडून कोण? हा, थांबा, तुम्ही पण स्टेजवर आलता ना, मागे कोणतरी आहेत. यस. ऍक्च्युली आवाज येतोय? हा, यस. अनलकीली मला पप्पा नाही आहेत. सो शेवटचं त्यांना हक करणं किंवा शेवटचं त्यांच्याशी मन मोकळं करून बोलणं नाही जमलं. बट आईबद्दल बोलायचंय मला. शुअर. सो ताईने जसं सांगितलं तसं मी सुद्धा एका प्रेशर मधून जात होते थोड्या दिवसांपूर्वी. द थिंग इज आय वॉज स्टोरेज इन डिमार्ट. Okay. डिमार्ट खूप मोठं म्हणजे आय नो 200 लोकांचं मॅनेजमेंट अँड ऑल असतं. तिथे माझ्यावर पण खूप प्रेशर येत होतं, बऱ्यापैकी प्रेशर येत होतं. आणि त्यांनी मला ऑन द स्पॉट ट्रान्सफर दिली होती धुळे सिटीची. पुण्यातून? येस. पुण्यातून? हो. मी बॉर्न अँड ब्रॉट पुणे आणि माझी मम्मा गव्हर्नमेंट सर्वंट आहे PCMC मध्ये. बर. आणि मला लहान भाऊ आहे. बर. सो मला सिटी सोडून जाणं जमणारच नव्हतं, कारण की पप्पा पण नाही. तर मी खूप टेन्शन मध्ये होते. त्यांनी मला असं सांगितलं होतं, एक तर ट्रान्सफर घ्या नाही तर रिझाईन करा. मग मी ठरवलं होतं की मी मम्मीला कन्व्हिन्स करेल आणि मी जाईन धुळ्याला. हा निर्णय तुम्ही फॅमिलीला फायनान्शियल स्टॅबिलिटी देण्यासाठी घेत होता? एक्झॅक्टली. तर मी एकदा मम्मीशी बोलू असं आलं मनात. ब्रेक होता माझा. मम्मीला कॉल केला. मम्मीला सांगितलं की मला असं सांगितलंय की एक तर तू ट्रान्सफर घे नाही तर रिझाईन कर. माझी आई बिंदास बोलली, रिझाईन कर, ये घरी, बघू काय होतंय. सो ती जेव्हा असं बोलली ना,
मी दुसऱ्या मिनिटाला ब्रेक मधून दुसऱ्या मिनिटाला माझ्या केबिन मध्ये गेले. मी मेल टाकला आणि दिवसभर पेरोलचा दिवस असतो HR लोकांचा. हो. शेवटचा पेरोल केला. माझी रिस्पॉन्सिबिलिटी पार पाडली. डॉट 6 वाजून म्हणजे 5:59 ला सर्कल हेडला मेल केला. आय कार्ड सबमिट केलं. कॅबिन मध्ये शेवटचं कुणीच नव्हतं. आय कार्ड ड्रॉवर मध्ये ठेवलं, मेल ड्रॉप केला. त्या दिवशी जे ऑफिस सोडलं त्यानंतर कुणाचंच तोंड बघितलं नाही. शेवटी बोलताना जो आवाजात आनंद होता ना, बघा मेल टाकायच्या आधी ताई अशा गेलत्या, आईवर फोन झाला ही पावर असते. घरातल्यांनी 2 शब्द जरी बोलले ना बस. कारण काय असतं की आपल्याला ते व्यक्त होण्याचा खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, थँक्यू. मी हेच सांगतो की मी बोललोय ह्याबद्दल, आय गेस बोललोय कोणत्या स्पेशल्स मध्ये. मी खूप स्टोरीज सांगितल्या आणि बऱ्याच सांगायच्यात. माझ्याकडे अशा स्टोरीज आहेत त्या समाजाला आता झेपणार नाही, म्हणून मी बोलत नाही त्या गोष्टींबद्दल. आणि ते आहेत आणि कलियुग आहे, येणार आहेत बऱ्याच गोष्टी. सो सांगेन मी वेळ आल्यावर. तर एक रात्र असते प्रत्येक स्त्रीच्या पुरुषाच्या आयुष्यात, एक रात्र असते. मे बी स्त्रीच्या आयुष्यात ती रात्र आईसोबत असते आणि पुरुषाच्या आयुष्यात ती रात्र बापासोबत असते. की त्या रात्री त्यांना पर्याय नसतो एकमेकासोबत बोलण्याशिवाय, कारण की संपत चाललेलं असतं सगळं. मित्र सोडून जात असतात, जवळचे सोडून जात असतात आणि आता व्यक्त व्हायचं कोणापाशी आणि स्वतःला संपवायचं, तर मग त्या दिवशी ते आई बापावर बोलतात. मुलगी आईवर बोलते किंवा बापावर बोलते. कारण हे कॉम्बिनेशन अवघड आहे. मुलींना आईशी बोलणं आणि बापानी म्हणजे पोराने बापाशी बोलणं हे खरंच अवघड असतं. आणि त्या रात्री तुम्ही बोलायला बसता आणि तुम्ही 10ला बोलायला बसता, 3 वाजले तरी तुमचं बोलणं थांबत आणि तुम्ही तुमचे प्रॉब्लेम विसरता आणि तुम्हाला कळतं आपला पप्पा एवढ्या गोष्टीतनं गेलाय, तरी ह्यातलं निम्म बी पप्पानी सांगितलं. त्यांनी सोल्युशन नाही दिलं तरी तुम्ही त्यातून बाहेर पडता, कारण तुम्हाला कळतं तुमच्या अंगात कुठल्या वॉरियरचं रक्त आहे. सो थोडं डेअरिंग करायचं असतं. डेअरिंग नाही करता आलं, तोंड पाडून बसा. बाप विचारणार काय झालंय, म्हणायचं मम्मीला जाऊ दे मग सांगतो. आमच्यात पण घरात काय महत्वाचं बोलायचं असेल ना माझ्याशी, तर मम्मी कशी लगेच टेन्शन घेते ना, पप्पा शीतल जरा आज जातो. मग म्हणते माझा प्रॉब्लेम काय आहे, आणि पप्पा सांगायचं ती परत जाऊन सांगणारच आहे मम्मीला. पण पप्पा सांगितलं की मम्मीला खात्री बसते. मम्मीला नेहमी वाटतं पोरग कमी सांगते पण पोराला जास्त टेन्शन, आणि हे नेहमी असतं. लक्षात घ्या तुम्ही, तुम्हाला कळतंय का की हे लहानपणी आपल्याला ही जी वाक्यांश विचार होते का नाही, की देवाला सगळीकडे जाता येत नाही म्हणून आई बाप दिले, हे खरं आहे. हे कितीही वाचायला एका वाक्याचं वाटलं ना तरी जेवढं आयुष्य पुढे जागाल ना, हे खरंच आहे, हे खरंच आहे. ठीक आहे, आता आपण पुढच्या स्टेपकडे जाऊया अजून. ठीक आहे, कॉर्पोरेट मधील आता एक गोष्ट आपण ऐकली, दुसरी गोष्ट ऐकली. असं आहे अजून कोणाला की बाबा भयानक स्ट्रेस आहे या गोष्टींमुळे, आणि ओके एकच मिनिट, तुम्ही पण बोलला एकदा, तुम्ही पण बोललाय, सो त्यांना चान्स देतोय. सो आपण फर्स्ट स्टेपच आणि परत डबल. येस, कंपनीचं नाव सांगू नका फक्त. नाही सर, कंपनीचं नाव नाही सांगणार. हम्म. पण माझ्या पण बाबतीत असंच झालंय, की मी एका इंटरनॅशनल ट्रिपला गेलेली. जसं की तुम्ही मगाशी बोलले, आपण आपल्याला काही गिफ्ट पाहिजे असेल तर आपण असं हिंट देत असतो, काय पाहिजे, काय पाहिजे. तसं मी माझ्या भावाला, हा माझा भाऊ आहे शेजारी बसलेला, त्याला मी पाठवायचे Instagramवर बुर्ज खलिफा, परत मिरॅकल गार्डन. बहीण भाऊ गोल्स. तर त्याने मला लास्ट इयर भाऊबीज ट्रिप, दुबई ट्रिप दिली होती आणि मी आणि तेवढंच नाही सर, मला भाऊ बनवतो का? आणि सर अजून मला एक सांगायचं की तिथं जेव्हा पण आम्ही ज्या पण शॉपिंग, जिथं पण गेलो ना शॉपिंग करायला, त्याने कुठलाच प्राइस टॅग नाही बघितला आणि कुठल्याच गोष्टीला नाही नाही बोलला की हे पण हे तुमच्या नको. भावाचं लग्न ठरलं, वा वा म्हणायला लागली पोरी, वा वा म्हणायला लागल्या. सिंगल आहेस? ओके ठीक आहे, नाव सांगू नकोस. हा, नाही सर, मी राहिली ना, मी गेल्याशिवाय नवीन नाही घरात येऊ शकत ना. ओके ओके, पुढे बोला, थांबा. तर म्हणजे असं झालेलं सर की माझं 17ची फ्लाईट होती आणि 16ला आमचा एक इव्हेंट होता. बेसिकली मी डिझायनर केक आर्टिस्ट आहे. वा. तर तिकडून आम्ही रात्री 12 वाजता घरी आलो आणि मला एक ऑफिसमधनं कळलं की आपली प्रोसेस थांबली, म्हणजे काहीतरी गोष्टींमुळे थांबली आहे.
तर मला असं तसे मी 10 दिवसाच्या सुट्टीवर चाललेली, तर मला स्ट्रेस नव्हता. बट तिकडून जेव्हा मी आली फिरून, तर माझा मॅनेजर इज लाईक की ऑफिसला रोज यावं लागेल. माझं वर्क फ्रॉम होम होतं, पण प्रोसेस बंद असताना पण तो बोलायचा की ऑफिसला ये, ऑफिसला ये. काय होतं बॅक एंडला मला माहिती नाही. मग मला खूप स्ट्रेस यायचा की माझा एक तर बिझनेस होता, माझं शॉप होतं आणि प्लस जॉब. ह्या तिघा गोष्टी मी सायमल्टेनियस करत होते. ते पण या माणसामुळेच होत होतं माझं. आणि त्याच्यानंतर एक सीन असा झाला की मला ते सहनच होत नव्हतं प्रेशर की ऑफिसला आहे आणि तिथं जाऊन काहीच काम नव्हतं. तिथं फक्त बसायचं होतं. आणि एका सर्टन पॉइंटला मला इतकं हेवी झालं होतं की मला कळतच नव्हतं काय करू. मी रोहितला फोन केला, "रोहित अरे नाही होत यार माझ्याकडून." म्हणजे काही पण असेल ना, मी जगातली चांगली आणि वाईट गोष्ट सगळ्यात पहिले रोहितला सांगत असते. तर मी तसंच सांगितलं त्याला आणि तो बोलला, "दीदी काय तू टेन्शन घेती? अरे तुला लोकं जॉब मागतायत, तुझ्या इथं काम करायला येऊ का? आणि तू काय त्या एका जॉबचं टेन्शन घेती?" तर त्याने मला असं सांगितलं आणि मी दुसऱ्या मिनिटाला मी माझ्या कलीगला बोललं, की "मी रिझाइन करणार आहे." ती बोलते, "काय?" मी बोललो, "हो, रिझाइन करणार आहे." आणि मी दुसऱ्या दिवशी रिझाइन केलं पण. आणि त्या सगळ्याचं क्रेडिट माझ्या भावालाच, की त्याच्यामुळं मी ते करू शकली. आणि आजपर्यंत म्हणजे आजपर्यंतचं असं आहे सर, की म्हणजे आमचे मोस्टली वेडिंग इव्हेंट्स किंवा बर्थडे इव्हेंट्स इव्हनिंगला असतात. हो. आणि त्याचं ऑफिस आहे 10 to 7 o'clock. तो 7 वाजता विमाननगरच्या ट्रॅफिकमधून पिंपरी चिंचवडमध्ये येतो. तिथून परत कुठंही कितीही लांब इव्हेंट असेल ना, आजपर्यंत सर तो कधीच नाही बोलला, "दीदी मला नाही जमणार" म्हणून. वा, कधीच नाही जमलं. म्हणजे बोललाच नाही असं, की "मला नाही जमणार, मी नाही येऊ शकत." आणि माझ्या बिझनेसला गेले 10 वर्ष झालेत. पण वाव. जे काही आहे ते याच्यामुळेच तुमच्या आहे केक सगळं. शॉपचं नाव काय? सेलिब्रेशन केक्स बाय माधुरी म्हणून आहे माझं. ओके. Instagramला पेज आहे. लगेच आयडी देऊ आम्ही खाली. Don't worry. ठीक आहे. ओके. तर ते सगळं ग्रो करायला माझ्या भावाने खूप जास्त मदत केली आणि वा. तुमच्या शोचं बुकिंग तोच करत असतो. मी हे सेकंड टाईम अटेंड केलंय वा, तुमचा शो. मस्त. तुम्हाला लास्ट टाईम मी भेटलेली तेव्हा सांगितलेलं, की सर माझ्या म्हणजे जेव्हा मी काम करत असते तेव्हा बॅक एंडला आय सौरभ रिमेंबर. जोशी येस. प्ले होत सौरभ असतं. भोसले. सौरभ भोसले. सौरभ जोशी सौरभ ब्लॉग जोशी तो बनवतो. सॉरी तो माझा असू दे, एक भाऊ चांगल्या माणसावर नाव जोडले. तो बी फॅमिलीच कॉन्टेंट हां, बनवतो. हां. नाही माझा भाऊ छोटावाला बघत असतो ना, त्याच्यामुळे हां. तो जास्त म्हणजे सगळ्यांच्याच मोबाईलमध्ये तो बघत असतो ते. True. त्याच्यामुळे तेच पहिले True. YouTubeमध्ये येत असतं. पण तुमच्या शोमधून मला रोहितला थँक यू बोलायचंय सर, की Thank you त्याने so खूप much. केलंय माझ्यासाठी. थँक यू. फक्त बायको आल्यावर बदलायला नको. रोहित दादा, बेस्ट लक. मैत्रीण आहे का तुम्हाला? द्या एखादी त्यांना. हा मोठ्या तुझं वय काय? त्याचं 26. वेळ आहे भाऊ. निवांत निवांत राहायचं. ओके. डिमांडिंग आहे का? ठीक आहे. ओके. लगेच पोर आमची तिकडे बायोडाटा बनवायला लागली. रोहित डिमांडिंग. ठीक. ओके. ही एक गोष्ट तुम्हाला समजली. बहीण भावाचं नातं असताना एक सिंपल एक टॉम अँड जेरीज विषय असतो हा, नाही का? की तोंडावर कधी एकमेकाला भारी म्हणणार, घरात दिदी नसली किंवा म्हणणार कुठे गेली काय गेली तिला अक्कल नाही का, कळत नाही का, बघा गेल्या गेल्या. पण यायला जरा लेट झाला की मम्मी कुठं गेली तिला कळतं का, दिवस कसे आहेत, तिला स्वतःची काळजी घ्यायला येते का, तिची मैत्रीण अशी आहे, बघा टोन बदलतो. तसाच भाऊ बाहेर गेला की त्याला कळत नाही, त्याचा एक मित्र असा आहे तसा आहे, नेहमी मित्रांच्यात असतो. पण तीच दिदी परत पप्पांना सांगते की नाही असू दे, त्यासोबत गेलाय त्याचा एक मित्र चांगला आहे, तो घरी येईल. सो ही बहीण भावाचं नातं ना लय भारी असतं. हे सचिन सेहवाग असतात. ही एक निवांत खेळणार, एक षटकार हाणणार, आळीपाळीने इंडियाला पुढे नेणार ही. आणि ही बहीण भावाचं नातं घट्ट असणं लय गरजेचं असते, कारण काड्या करणारे बी मधल्या मध्ये लय असतात. बघा लई म्हणला लई. ओके ठीक आहे, चलो आता पुढच्या स्टेप्सकडे जाऊया की एका शो मध्ये काय काय ऐकलं आपण. अजून तर लय वेळ आहे आणि आपल्याला अजून ऐकायचं. आणि मला सगळ्यात भारी एक गोष्ट आवडली की हे जे आई वडिलांबाबतीत बोलतोय आपण, फॅमिली बाबतीत, की प्रत्येक व्यक्ती बहीण भावाबद्दल काय तर बोलतोय, आई बाबाबद्दल बोलतोय, हे बोलण्याची गरज आहे. बिकॉज आता ह्या घडीला जर तुम्ही बघाल तर इंडियामध्ये बऱ्याच फॅमिली ऑन द वर्ज ऑफ ब्रेकिंग आहेत. कारण की प्रत्येकाला असं वाटतंय की इफ नॉट दिस देन दिस. पर्याय आहेत की हा सगळ्यात वाईट पर्याय. बघा लय पर्याय आहेत असणं हा सगळ्यात वाईट पर्याय असतो. कोणी असो, ते करिअर असो काय असो. आम्हीच बघा इंजिनिअरिंग नाही, BBA नाही, जॉब नाही, सायकोलॉजी नाही, स्टोरी टेलिंग.
हे आधीचं सगळं गणलं नसतं तर हे झालं. ओके, येस. अजून कोणाला स्वतःच्या घरातल्यांना काय संदेश द्यायचा आहे का? इथं बसून मी घरी कधी बोलू शकलो नाही. ओके, ह्यांना. ओके, 1 मिनिट. मी परत तोच पॅटर्न राबवते. समजून घ्या, दुःखी कोणी होऊ नका. जो पहिल्यांदा बोलते त्याला पहिल्यांदा माहिती. घरी इथं नाही येत घरातले, पण मला काहीतरी मेसेज द्यायचा आहे त्यांना. दादा तू नेहमी बोलतो की म्हणजे पुरुषच बापाला मिठी मारायला घाबरतात. हम्म. पण तसं नाहीये, स्त्रियांचं पण तसं असतं. हम्म. आता माझ्या पप्पांचा आणि माझे विचार जास्त जुळत नाही. बर. पण आमचं जास्त पटत नाही, बोलणं वगैरे जास्त नसतं. हम्म. पण आमचा जीव खूप आहे एकमेकांवर. हम्म. आता 2021-22 ची गोष्ट आहे. हम्म. मी कॉलेजला होते 3rd इयरला हम्म. आणि मी स्कॉलरशिपचा फॉर्म भरायला विसरले होते. हम्म. आणि शेवटचे दिवस राहिले होते काहीतरी 3-4 मार्चचा महिना होता. तर मग कॉलेजवाले बोलले की नाही नाही, आता फॉर्मची डेट पूर्णपणे गेलीये, झालंय, आता तुला पूर्ण फी भरावी लागेल. तर मी 3-4 दिवस खूप असं डिप्रेशनमध्ये होते. आम्हाला फी खूप कमी होती. हम्म. पण डायरेक्ट त्याच्यावरून म्हणजे 12-13 हजारावरून डायरेक्ट लाख 1.5 लाख भरायचे. मी हम्म. खूप डिप्रेशनमध्ये गेले होते तेव्हा, नाही का, 3-4 दिवस खूप असं. हम्म. तर मला वाटलं पप्पा खूप चिडले असतील की हम्म. म्हणजे तू काय केलं, तुला एवढ्या गोष्टी लक्षात राहत नाही, असं हम्म. तसं. पण 2-3 दिवसानंतर पप्पा आले. मला फक्त मिठी मारली त्यांनी आणि मला म्हणले की तू का टेन्शन घेतीये, तुझा बाप आहे ना इथं, सांग किती पैसे भरायचेत, मी भरतो, असं. आणि मी तेव्हा जे रडले पप्पांना मिठी मारून, वा. जे धाय मोकळून रडले मी, ती खूप डेंजर रडले. वा. आणि आता पण जेव्हा मी ऑफिसवरून येते कधी कधी रॅन्डमली पप्पा मला हक करतात. वा. पण मी ब्लँक होते तिथे, असं. आणि मग मी मस्करीत बोलते, पप्पा चप्पल तरी काढू द्या ना, हम्म. असं. मी ब्लँक होते तिथे, मला काही समजत नाही, पण मला ते भारी वाटतं. आणि नाही, मला हे वाटतं की म्हणजे ही खूप भारी गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की आम्ही जेव्हा पालक होऊ, आम्ही म्हणजे ही जी पिढी आहे 90s आणि 100, आम्ही मे बी सगळ्यात खराब पॅरेंट्स हो किंवा सगळ्यात भारी पॅरेंट्स हो. देर इज नो इन बिटवीन. एकतर आम्ही आमच्या आईबापाला व्यक्त झालो नाही आणि त्यांना व्यक्त होऊन दिलं नाही, ह्यातून शिकून आम्ही लय व्यक्त होऊ आणि पोरा बाळांना लय भारी वाढवू. रोज मिठी मारीन, बाबळा कसं झालं, काय झालं, नाहीतर लाडाची बधी होत्या. पॉइंट आहे का नाही? निस्ता लाड होईल, आदलं मधलं काय होणार. आणि कुणी किती बी म्हणू दे, माझे पण लय मित्र त्यांना पोरबाळ झालं, त्यानं करू दे दांगा, त्याला हाणतो, नाही हाणू शकत आहो, नाही हाणत. माझा एक मित्र आहे, त्याला आता त्यानं आधी लग्न केलं, सेटल आधी झालता, त्याचा मुलगा चांगला शाळेत वगैरे जायला लागलाय. आणि एक दिवस त्यानं माती खाल्ली म्हणून ह्यानं त्याला बुक्की मारली. ते आलं, म्हणलं सावऱ्या मला तो माझ्यापाशी 1.5 तास रडलो. म्हणतोय अरे माझाच रागात मास त्याच्या अंगात आणि त्याला मी मारलं. अरे म्हणलं तुला माहितीये का तुझ्या बाप्पाने तुला किती मारलाय? तर म्हणते जाऊ दे रे, आपली ताकद होती सोसायची, ह्यांची आहे का? मेन इन लव्ह आर वल्नरेबल. लय डेंजर. त्यानं स्त्रीवर प्रेम करू दे, वल्नरेबल आहे. आईवर प्रेम करू दे, वल्नरेबल आहे. बापावर प्रेम करू दे, वल्नरेबल आहे. आणि सगळ्यात जास्त प्रेम मित्रावर करतो, तिथं तर लय वल्नरेबल आहे. भावा, हॅपी बर्थडे, थँक्यू. बोल पुढं. फोन ठेव दुसऱ्यांच्या इथं. ओके ठेव. जीव लय पण बोलत नाही. बरोबर. आणि सगळ्यात म्हणजे माझ्याकडे अशा जोड आहेत, माझे काय मित्र आहेत, अक्षा मगर, अक्षा शिंदे, ही जी पोरत का नाही, ह्यांच्यावर माझे फोटो लय कमी आहेत. आणि ज्यांच्यावर फोटो कमी त्यांच्यावर मेमरीज लय भारी. आणि ज्यांच्यावर फोटो लय, त्यानं तो फोटो चांगला यावा म्हणून लय त्रास दिलाय. डॉक्युमेंटनी पाठव की आयफोन वाल्यांना तो त्रासच आहे. डॉक्युमेंटनी पाठव, एडिट कर, मला गोरा कल ह्यात. मला ती माणसंच आवडत नाहीत. ग्रुप फोटो काढता तर तुम्ही तुमच्या जबाबदारीवर फोटो काढा. ग्रुप मध्ये येते, फोटो काढते, पोस्ट केलं, म्हणते ह्या फोटोत मी चांगला दिसत नाही, डिलीट कर. आणि तो दुसरा कोण नसून अनुज आहे आमचा, तो ज्या फोटोत चांगला तोच फोटो पोस्ट करायचा. ओके ठीक आहे. अजून कोणाला काही शेअर करायचंय? ओके. काय विषय की तुम्ही एकदा स्टेजवर आलाय, मी बोलून देणार म्हणजे देणार. शब्द आहे आपला, लाडकी बहीण हाय तुम्ही आमची पण. ठीक आहे. पण नवीन नवीन जे बोलते त्यांना म्हणजे तुम्हाला 100% तुम्ही एवढ्या सुरात मानलाय म्हणजे, पण किस्सा डेंजर पाहिजे.
हा हा ओके ओके ठीक. इथं हात वर केलता. हा तुम्ही दोघं नंतर तुम्ही आणि मग तुम्ही. ओके ठीक आहे. पटपट सांगायचं पटपट. हा हॅलो. हा चालेल. चालू आहे की. त्यांनी ऍक्च्युली माझ्यासाठी घेतला होता. ऍक्च्युली त्यांनी माझ्यासाठी थांब हात आहे. केला होता. दोघांनी हात वर केला. मला वाटलं दोघांना बोलायचे. आला चालू आहे बोल. असा दोस्त पाहिजे मला. मला चहा कोणी पाजला तर आधी पिऊन बघल. हाय विष नाही पे. बेस्ट बेस्ट बोल. ऍक्च्युली तुमच्या शोला पहिल्यांदा आलोय मी. वा. मला माझे आई वडील, माझा हा मित्र हा. आणि माझे मामी यांना थँक्यू बोलायचंय. ज्यावेळेस पहिल्यांदा ब्रेकअप झाला माझा 2021 ला 31 डिसेंबर 2021. हा हसा रे हसा. बोल दादा बोल. ब्रेकअप झाला. हा. बोलायला कोणच नव्हतं. रूम मध्ये मी पुण्याला आहे, डेक्कनला राहतो. तर रूम वरती कोणच नव्हतं. वडिलांचा फोन आला 31 ला की जेवण वगैरे झालं का. त्यावेळेस मला राहवलं नाही. मी खूप रडलो वडिलांसोबत. वडील जेवायलाच बसले होते. जेवण वगैरे काहीच केलं नाही वडिलांनी. त्या दिवशी वडिलांनी समजून सांगितलं मला की काय म्हणजे की ठीक आहे ती जी मुलगी आहे की तिच्या मी विचारलं तिला तू आयुष्यात काहीतरी बन, मी स्वतः येईल तुझ्यासोबत. तिच्यासोबत जर तुला आयुष्य वाटलं ठीक. घडवायचं तर तुझं लग्न वगैरे काय असेल तू आधी बन काहीतरी, मग आपण विचारू तुझ्या घरी. त्यावेळेस वडिलांनी त्याच्यानंतर मला वडील 1 जानेवारी पासून सकाळ संध्याकाळ दुपार असे 3 वेळेस फोन करायचे की झालंय का जेवण वगैरे. पैसे एक्स्ट्रा पाठवायला लागले की तू काळजी घेत जा स्वतःची, ते बघू आपण नंतर. त्याच्यानंतर माझे मामा मामी लहानपणापासून खूप जास्त जीव लावला त्यांनी. आणि हा जो मित्र आहे माझा म्हणजे सगळ्यात जास्त याला सॉरी बोलायचंय. ज्यावेळेस म्हणजे याची मम्मी ज्यावेळेस वारली त्यावेळेस आदल्या दिवशी आमचं बोलणं झालं होतं. आणि दुसऱ्या दिवशी मी लायब्ररीमध्ये होतो ज्यावेळेस वारली. हॉस्पिटलमध्ये होते, कोविडमुळे वारली 2021 मध्ये 22 मध्ये सॉरी. तर ज्यावेळेस वारल्यानंतर ज्यावेळेस त्यांनी मला फोन केला, खूप फोन केले त्यांनी, पण मी लायब्ररीमध्ये असल्यामुळे माझा फोन बंद होता. मी ऍक्च्युली युपीएससीची तयारी करतो. मी फोन उचलू शकलो नाही. त्याच्यानंतर त्याने मला मेसेज केला. मी ज्यावेळेस चहा प्यायला गेलो संध्याकाळी 5 वाजता गेलो असेल की आई वारली म्हणून. तर मी त्याला फोन सुद्धा करू शकलो नाही कारण की मला माहित नव्हतं कसं बोलायचं त्याला की जर तो रडला तर मी कसं त्याला समोर काय उत्तर देऊ. समजू शकतो. 2 महिने मी त्याला फोन केला नव्हता या गोष्टीवर. शेवटी त्याने स्वतःहून मला फोन केला. तरी सुद्धा मी अजूनपर्यंत त्याला त्या विषयावरती बोललो नाही. त्याच्यानंतर आईचं वर्ष श्राद्ध होतं. वर्ष श्राद्धाच्या वेळेस सुद्धा मी ऍक्च्युली नवीन जॉब लागला माझा आणि 2रा-3रा दिवस होता आणि 4थ्या दिवशी वर्ष श्राद्ध होतं आईचं. त्यावेळेस सुद्धा जाऊ शकलो नाही. त्यासाठी मला म्हणजे मी याच्या आधी पण कधी बोललो नाही, याच्यानंतर पण मला वाटत नाही कधी बोलल म्हणून. पण मला त्यासाठी पण त्याला सॉरी बोलायचं होतं, बस एवढंच. त्याला मानला पाहिजे. काय सांगतो आजकाल मैत्रीत पण इतके विषय गांडायला लागलेत की तू दुसऱ्या व्यक्तीवर जरी दिसला ना मित्रावर तरी लोक दोस्ती तोडतात. त्याच्या घरावर एवढ्या वाईट वेळ आली, तो दुर्दैवाने तिथं नव्हता तरी आज तो तुझ्या शेजारी बसलाय. भाऊ तुझ्यासारखा मित्र सगळ्यांना मिळाला. आणि मी ऍक्च्युली माझं ब्रेकअप झालं त्याच्यानंतर मी अजूनपर्यंत पण नाही, पण मी 2-2.5 वर्ष रूमवरती होतो. अभ्यास पण एवढा होत नव्हता. त्यांनी इथे शिफ्ट झाला तो जॉबला पिंपळे गोरवला. त्यांनी तिथं रूम घेतला. हा पण आमचा कॉलेज फ्रेंडच आहे. आम्ही 3 जण आता रूमवरती राहतो. त्याच्यानंतर आता आम्हाला 5 महिने झाले असतील. मी एवढा फ्री झालो म्हणजे पूर्ण जो स्ट्रेस होता माझ्या डोक्यामध्ये की सारखं ते आठवायचं ते पूर्ण एकदम हे झालं. आणि त्याच्यानंतर माझी बहीण सगळ्यात महत्वाचं, माझी बहीण आणि आई एवढी हे होती ना की मला सकाळ संध्याकाळ फोन करायची. बहीण म्हणायची अरे माझ्या मैत्रिणी त्यांचा नंबर देते पण तू टेन्शन नको घेऊ, तू टेन्शन नको घेऊ. आई म्हणायची अरे तुला मामाच्या पुरी आहे, तुला मुलींची कमी नाही. मामाला आपल्या 6 मुली आहे म्हटली. मला ऍक्च्युली 6-7 मामा आहे तसे बघायला गेलं तर. मामांना मुलींची कमी नाही म्हटली. प्रत्येक मामाला 3-3 मुली आहे, 2-2, 3-3 मुली आहे. आणि सगळ्या माझ्यापेक्षा 1-1 वर्षांनी 1.5 वर्षांनी लहान आहे. प्रेम असला त्याच्यामुळे. आणि माझे जे आईचे वडील आहे त्यांच्या 2 वाईफ्स आहे, त्याच्यामुळे त्यांना पण मुलं जास्त आहे, त्यामुळे मामांची कमी नाही. आणि दोघी अयो तुमच्या आजोबांना 2 लग्न झालती त्यामुळे तुला तिकडून बी मामा आहे तिकडून बी मामा आहे आणि दोन्ही बी मामाला पुरी तिकडून बी मामाला पुरी. दोन्हीही सख्या बहिणी आजोबांनी केलेल्या. आणि जे आजोबा सावकार होतं का?
टांगेवाले होते, म्हणजे घोड्यांचं वगैरे एकदम 10-12 घोडे, 10-12 बैल एकदम म्हणजे असे रुबाब. हा एकदम रुबाबदार. हा. गाव पाटील कुठलं? टाईप. संगनमेर. आडनाव? फड. अयो, आजोबा डेंजरस होतं तुमचं. अजूनही आजीचे आणि बाबांचे जर भांडणं झाले ना, मुंबईला एक आजी असते आता मामाकडे, हा. ती जर कधी गावाला आली तर आजोबा तिला म्हणजे असं डिवोर्ससाठी तर ती अशी शिवाय देते की चालला त्या म्हातारी माग तिकडे चालला म्हाताऱ्या कमी पडायला लागल्या. डेफिनेशन ऑफ टॉक्सिक लव्ह. भावा तू रंगतच आणलीस. बरं. तुझं नाव सांग ना मित्रा. तुझं सौरभ भोसले नाव आहे. याचं नाव पण सौरभ भोसले. माझं नाव विजय आहे, हा सौरभ भोसले मस्त. आणि Yes. हा प्रदीप आहे. याची माझी कॉलेज पासून ओळख होती पण जास्त नव्हती, पण आता पण एकदम म्हणजे एकदम जिगरी. जिगरी झाला आता. परफेक्ट. ओके. तुला बोलायचे? लय भारी माणूस आहे, लय भारी. आला चालू आहे. बोलायचं नाही. थँक्यू. हॅलो, बेस्ट. लय तुझ्यासारखी माणसं मला लय आवडतात. हॅलो, आवाज येतोय? येस. जेव्हा तुम्ही जसं म्हणता की वडिलांसोबत मुलींचं जास्त जमतं, मुलांचं आईसोबत जमतं. जेव्हा म्हणजे माझं B.Pharm झालंय तेव्हा एक ट्रेंड होता की लॉकडाऊन नंतर IT चे क्लासेस करायचे, IT मध्ये जॉब लागायचा. जे पण काही असेल ते. मग तेव्हा सगळ्यांनी बॅचमेट्सनी वगैरे असं कुठे कुठे क्लासेस वगैरे लावले होते. तर पप्पांनी मला विचारलं की तुला लावायचेत का ते क्लासेस, आपण करूया का पॅकेज वगैरे. म्हटलं नको, कशाला, आपलं फील्ड नको चेंज करायला, जे पण काही असेल ते स्टेबल. मग त्याच्यानंतर जॉबचे ते सुरुवातीचे दिवस, कुठेतरी इंटर्नशिप करा, काहीतरी करा. मग एक दिवशी असं खूप असं डिप्रेशन नाही पण असं स्वतःचा आपण विचार करतो, सेल्फ टॉक. तेव्हा असं पप्पांना फोन केला आणि त्यांना म्हटलं की मला असं कधी कधी वाटतं की सगळे पुढे निघून जातील आणि मी कुठेतरी मागं पडेल का. असं तुम्ही वडिलांना बोलला? हा, मी पप्पांना असं म्हटलं की मला असं वाटतं की मला जमणार आहे का हे. मी म्हटलं तुम्हाला मला क्लासेस नाही करायचे पण मला हे जमणार आहे का. असं होईल की सगळे पुढे निघून जातील, मी मागं राहील, मग त्यावेळेस तुम्हाला काय वाटेल. तेव्हा पप्पा मला म्हटले कोणाला काय वाटेल किंवा मला काय वाटेल यापेक्षा तुला काय वाटतं हे जास्त महत्वाचं आहे. आणि तू सगळे पुढे जरी निघून गेले तरी तो तुझा रस्ता आहे, तू निवडलायस, त्याच्यावर तू स्लो गेलीस, फास्ट गेलीस, तुला पोहोचायचंय, ज्या वेळेत पोहोचायचे तेव्हा तूच पोहोचणार आहेस. आणि मला काय वाटतंय किंवा तुला जगाला काय वाटतंय, फक्त एक लक्षात ठेव, काहीही झालं तुला उपाशी राहू देत नाही, तुला 2 टायमाचं जेवायला भेटतंय. आणि पप्पा आता 1-1.5 वर्षापूर्वी एक्सपायर झाले. ते तुम्ही म्हटले होते की बापाला मिठी मारणं, जसं त्या म्हटलं की नसतं सगळ्यांच्याच नशिबात, ते एक राहून गेलं. पण एक गोष्ट त्याच्यानंतर झाली की बापासोबत जास्त जमत असल्यामुळे कधीतरी आईकडे थोडंसं दुर्लक्ष असं नाही पण फॉर ग्रँट घेतो आपण. पण वडील गेल्याच्या नंतर जी माझी आई मला कळली ती मला 21-22 वर्षात कळली नव्हती. मला त्याच्यानंतर कळलं की तिचा इतकी स्ट्रॉंग वुमन, म्हणजे जी कधी गावाच्या बाहेर सुद्धा पडली नाही. सौरभ दादा, ती आज स्वतः सगळे कामं करते, म्हणजे ती बँकेत जाईल, ती सगळ्या गोष्टी करेल आणि फोन वगैरे करते. एकदा तिने मला म्हटलं की तू येऊन करून घेशील. मी म्हटलं नाही, मी सपोर्ट करेल. जसं तुम्ही मला म्हणता ना तू कर आम्ही आहे, तसं मी म्हणते तू कर मी आहे. ती आज सगळं करते. आणि पप्पा गेल्याच्या नंतर आई जी मला कळली ना, ती पप्पा असताना 21 वर्षात कळली नाही. आणि तिला त्याच्यासाठी सॉरी आणि थँक्यू म्हणायचे की एवढ्या वर्षात आपण, तुम्ही म्हणता प्रेम व्यक्त करत नाही, तसं सगळ्यांच्याच बाबतीत आपण आपल्या भावावर पण प्रेम असलेलं व्यक्त करत नाही, आईवरचं पण व्यक्त करत नाही, पप्पांवरचं पण व्यक्त करू शकले नाही कधी. ते राहून गेलं. वाटलं नंतर कधीतरी, नंतर कधीतरी, ती वेळ आली नाही. येस. आणि पप्पा जिथं कुठं असेल त्यांना ते माहिती की मी त्यांच्यावर खूप प्रेम करते. आणि आईला मी हे 100% असं समोरासमोर बसून कधी सांगता आलं नाही की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. पण आज मे बी मी तिला सांगून व्हिडिओ पाठवून द्या डायरेक्ट. 100%. थँक्यू सो मच. आणि निवांतचा पहिला एपिसोड मी तुमचा युट्यूबवर पाहिला होता. त्याच्यानंतर खूपदा शो साठी यायचं होतं पण यायचं राहून गेलं. आज ठरवलं जायचंय म्हणजे जायचं. थँक्यू सो मच. आणि तुम्ही एक जी गोष्ट बोलला ना तीच मला कंटिन्यू करायची की तुम्ही एक बोलला की सगळे पुढे निघून जातील, मी मागे राहीन, सगळे पुढे चाललेत, मी मागे राहील. पण एक सांगू मी, म्हणजे जे मला आत्ता कळतं, कोणी कितीही पुढं निघून गेलं किंवा आयुष्यात पुढे गेलं तरी सगळी कुठेतरी थांबणार आहेत. आणि तो तिथं थांबणार आहे, तिथंच आपण थांबणार आहे. सो लवकर जाऊन लवकर थांबण्यापेक्षा निवांत जाऊन निवांत थांबलेलं कधी पण बरं. म्हणजे फास्ट नकोय आपल्याला,
निवांत. तुम्हाला माहिती बी नाही, तुमचा मित्र पण व्यक्त नसेल होत तुमच्यासोबत, कधी सांगत बी नसेल काय चाललंय, पार फुटायला आल्यावर सांगत असेल. आणि हा शो चालू करण्यामागचं कारण हेच आहे की स्टँडअप कॉमेडीमध्ये लोकांनी क्राऊड वर्क चालू केलं, लोकांची मापं चालू केली, स्टेजवर बोलून रोस्टिंग चालू केलं, पण लोकांच्या मनात दडलंय काय, त्याचं कुरूप झालंय दुःखाचं, त्याच्या ढपल्या काढतात, हे कोणच बघाना, म्हणून हे काढलेलं आहे आपण. आज एवढी काही रिकवर आहे, बोलतीये, म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते मी फक्त माझ्या भावामुळे. आणि तो मला पावलोपावली फायनान्शियल असू दे, मेंटली असू दे, कुठल्याही गोष्टीत तो मला खूप खूप जास्त सपोर्ट करतो. तो मला त्याच्यासाठी हे म्हणायचंय थँक सो मच, की म्हणजे एक लाईफचा तो एक मोठा पॉइंट आहे तो माझा.